आता आपली सुरमई तव्यात जाणार आहे गरमागरम फ्राय होण्यासाठी. तर या बघूया. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत पहाडी ढाब्याला व्हिजिट करण्यासाठी. तर हा पहाडी ढाबा आहे बरोबर अहमदाबाद हायवेला, आपल्या विरार फाट्याच्या आधी लागतो. बेल्हार पोलीस ठाणे आहे, त्याच्याबरोबर समोरच आहे हा पहाडी ढाबा. तर आज आपण आलेलो इकडचं फूड टेस्ट करण्यासाठी. इकडे काय काय स्पेशल मिळतं हे बघण्यासाठी आपण आज आलेलो आहोत. तर चला आता आपण जाऊया आतमध्ये, पहाडी ढाब्यामध्ये जाऊया. तर चला. त्या बाजूला असं पहाडी ढाबा आहे आणि या साईडला असा मुंबई अहमदाबाद हायवे आहे, बघू शकता तुम्ही. त्या साईडून इकडून नालासोपारावरून येतात आणि समोर तिथं पोलीस स्टेशन आहे, बेल्हार पोलीस चौकी. आणि इकडून ह्या साईडून असं विरारवरून आलं तर राईट साईडलाच आहे. तर आता आपण बघितली ही पहिली सिटिंग अरेंजमेंट. आता आपण बघूया इकडची दुसरी सिटिंग अरेंजमेंट. तर या. तर आता हा असा मस्तपैकी असा ब्युटिफुल असा छोटासा तंबू टाईप त्यांनी केलेला आहे. वर झावळे टाकले आहेत, नारळाची जे आपली झाडं असतात त्याचे जे झावळे असतात ते टाकलेले आहेत. बांबू आहेत, सुंदर असा टेबल आहे मध्ये आणि छानशी बाजूबाजूला हिरवळ आहे थोडीफार आणि मस्त सुंदर अशी नॅचरल हवा आपल्याला मिळते इथे बसल्यावर. आणि आता आपण इथेच बसून आता आपल्या लंच करणार आहोत. तर या. तर इथे आपल्याला असे 4 तंबू दिसतात बसण्यासाठी. सुंदर अशी ब्युटिफुल सिटिंग अरेंजमेंट आहे, खाली सुद्धा आणि वर सुद्धा. आणि इथे तुम्हाला पार्टीसाठी पण स्पेशल डेकोरेशन वगैरे पण करता येतं, तुम्ही करू शकता. इथे येऊन पार्टी सेलिब्रेट करू शकता. बड्डे सेलिब्रेशन सुद्धा होतं, तर तुम्ही इथे बघताय बड्डेचा टॅग लावलेला आहे. आणि आपण कसं आपल्या जे चॅनलवर जे आपण हॉटेल्सचे किंवा छोटे छोटे स्टॉल्स वगैरे असतात, कॅफे असतात, ज्याचे आपण व्हिडिओ टाकतो आपल्या चॅनलवर, ते आपण कुठलंही प्रमोशन करत नाही. प्रमोशन असेल तर आपल्या व्हिडिओच्या वर टॅग असतो प्रमोशन करून. तर आणि मेन गोष्ट अशी आहे, खाण्याच्या बाबतीत आम्ही पहिला टेस्ट करतो आणि मगच तुम्हाला सांगतो की इकडचं ह्या हॉटेलचं फूड चांगलं आहे किंवा हा कॅफे चांगला आहे. त्याशिवाय आम्ही अजिबात सांगत नाही चॅनलवर की हा कॅफे चांगला आहे किंवा हा हॉटेल चांगला आहे. आम्ही आधी खातो, स्वतः 2-3 वेळा व्हिजिट देतो, खातो, ॲम्बियन्स बघतो, लोक बघतो, स्टाफ कसा आहे कसा नाही, त्यानंतरच आम्ही व्हिडिओ शूट करतो आणि तुमच्यापर्यंत आणतो. का तुमच्याजवळ पण फूड बाबतीत काही म्हणजे असं गैरव्यवहार होऊ नये किंवा फूडमध्ये कुठली म्हणजे बोलतात ना आपल्या जीवाशी हेडसाण होऊ नये त्याबाबत. तर आपण पूर्णपणे चौकशी करतो, व्यवस्थित बघतो आणि मगच व्हिजिट करतो हॉटेलला. तर हे यांचे आहेत मेन्यूज, लॉट ऑफ मेन्यूज आहेत. चायनीज, तंदूर आणि इंडियन फूड्स आहे, बिर्याणी आहे, बरेच साऱ्या मेन्यूज आहेत. कॉकटेल मॉकटेल्स आहेत. आणि प्लस इथे एक आहे की आपण नो स्मोकिंग नो अल्कोहोल. इथे या हॉटेलला एक बेस्ट पार्ट असा आहे की आपण इथे अल्कोहोल नाही घेऊ शकत आणि स्मोकिंग नाही करू शकत. म्हणजे आपण लहान मुलांना इथे म्हणजे एकदम बेफिकीर आणू शकतो, कारण का इथे अशा काही गोष्टी बघायला नाही मिळणार आहेत त्यांना. तर आता आपण पहाडी ढाब्याचे जे स्टाफ आहेत त्यांच्याशी भेटूया. आपलं नाम? रोशन सिंग. त्यांना मराठी येत नाही म्हणून मी पण हिंदीमध्ये बोलते. आपण थोडंसं कॉपरेट केलं पाहिजे प्रत्येकाला.
अच्छा, रोशन नाव है त्यांचं. तर आपका ये पहाड़ी ढाबे का ओपनिंग का टाइमिंग क्या है, क्लोजिंग का टाइमिंग क्या है? ओपनिंग 12 बजे मॉर्निंग 12 और रात को 3 o'clock. हां, तर तुम्हाला हे हॉटेल रात्री 3 वाजेपर्यंत चालू भेटणार. म्हणजे मेन लाईटला तुम्ही कुठे आउटिंगला वगैरे गेलात तर तुम्ही इथे 3 वाजेपर्यंत येऊ शकता. 3 वाजेपर्यंत हे हॉटेल चालू असतं. और अपने इधर का स्पेशलिटी क्या है पहाड़ी का? पहाड़ी स्पेशल चंपारण मटका मटन या चिकन. ओके, त्यांचं स्पेशालिटी आहे मटका, चंपारण मटन किंवा चंपारण चिकन. वो कैसा बनाते? वो मटके में सर्व करते हैं, मटके में बनाएंगे. अच्छा, ते पूर्ण कुकिंग असतं ते मटक्यात होतं आणि मटक्यातच आपल्याला ते सर्व करतात. आणि अपना इधर का जो स्पेशलिटी चंपारण है. और तंदूर में क्या मिलता है अपने यहाँ? पहाड़ी तंदूरी कबाब. ओके, और फिश में कुछ सी फूड पण तुम्हाला इथे तंदूरमध्ये मिळणार आहे, म्हणजे पापलेट सुरमई वगैरह ना. ओके, और ओके, और अपने ये पहाड़ी ढाबे का कैपेसिटी क्या है? कितना लोग यहाँ पे कैपेसिटी है बैठने का? ऊपर फ्लोर्स है ना. हाँ, वो ऊपर 95 ऊपर 95 और नीचे तो अपने ऊपर है. अपने ऊपर है. अच्छा, अभी ये एक स्पेशल है, बाहर भी लगा सकते हैं. ओके, ठीक है. यहाँ पार्टीज वगैरह भी अलाउड है. तो ये डेकोरेशन जो भी रहता है वो कैसे आप करके देते हो, क्या कस्टमर भी कर सकता है? आप लोग भी कर सकते हो या हमको बोले हम लोग भी कर सकते हैं. ओके, बर्थडे वगैरह सब ना. ओके, इकडे पार्टीज वगैरे पण सेलिब्रेट होतात. ही लोक पण डेकोरेशन करून देतात किंवा तुम्हाला तुमच्या पद्धतीने करायचं असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता. ओके, थँक्यू. तर आता आपण इथे ऑर्डर दिलेली आहे. ह्यांची स्पेशालिटी असलेलं चांपरान मटन आणि चांपरान मटनसोबत आपण खाणार आहोत तंदूर रोटी आणि दिलेली आहे तंदूर पापलेटची ऑर्डरसुद्धा आपण दिलेली आहे आणि तवा फ्राय सुरमई सांगितली आहे आणि मटन दम बिर्याणीसुद्धा आपण सांगितलेली आहे. तर आता बघूया, आल्यावर टेस्ट करूया फूड. तर आपण जी ऑर्डर दिलेली चांपरान मटनची ती आता आपण किचनमध्ये जाऊन बघूया कशी प्रिपेअर होते. या साईज दिखाव ना. ही आपण दिलेली ऑर्डर सुरमई तवा फ्राय. तर आता ही सुरमई तवा फ्राय इथे होतोय. करूया स्टार्ट, प्रिपरेशन स्टार्ट करूया. गरमागरम फ्राय होण्यासाठी. तर या बघूया. तर आता इथे आपलं चांपरान मटन कुक होत आहे आणि ह्याच्या बाजूलाच ही सुरमई फ्राय होते बघा. फ्राय होते आणि तिथे चंपारण मटन आपलं शिजत आहे. ते होऊ नये. आता आपण जाऊन बसूया. आपली सिटिंग अरेंजमेंट तिथे जाऊन बसूया. बाहेर जाऊया. तर आता आपली ऑर्डर आलेली आहे. इथे आहे चांपरान मटन, इथे आहे तंदूर रोटी, इथे आहे आपली व्हेज भाजी, इथे सुरमई तवा फ्राय आहे, इथे तंदूर पापलेट आहे आणि आपली बिर्याणी बनते किचनमध्ये. तर बिर्याणी नंतर दाखवते, तोपर्यंत आपण हे फिनिश करायला घेऊया, टेस्ट करूया. रोटी घ्या तिथून. तर आता आपण टेस्ट करूया चांपरान मटन. चांपरान मटन
एक नंबर टेस्ट आहे ग्रेव्हीची, एकदम भारी. आता बघूया आपण मटण शिजलंय की नाही. हे बघा मटण कसं मस्त असं शिजलेलं आहे बघा. हे बघा लुसलुशीत असं शिजलेलं आहे मटण पण, म्हणजे मस्तपैकी असं चांपरान मटण आहे. एकदम स्पायसी, मीडियम स्पायसी आहे. पण तुम्हाला स्पायसी पाहिजे असं तुम्ही सांगा, स्पायसी करून देते तुम्हाला, एकदम मस्त. तर आपण ट्राय करूया तंदूर पापलेट. आता तंदूर पापलेट आपण टेस्ट करूया. पापलेट पण मस्तपैकी असं बघा शिजलेला आहे, एकदम मस्त. आणि आता टेस्ट करून बघूया. मस्त चव आहे, तंदूरचा फ्लेवर आहे आणि छान झालेला आहे पापलेट, मस्त. आता आपण सुरमई तवा फ्राय ट्राय करूया. हे बघा सुरमई बघा, सुरमई पण बघा मस्तपैकी अशी शिजली आहे. आता खाऊन बघूया. सुरमई सुद्धा मस्त आहे, अप्रतिम, छान. आता आपण ना आपली भाजी टेस्ट करूया कशी आहे. कोणती भाजी आहे ही? पनीरची भाजी आहे, त्यांची स्पेशालिटी असलेली पनीरची भाजी. आणि मी घेतलेली आहे रोटी. आणि आता आपण टेस्ट करूया. पनीर पण बघा सॉफ्ट आहे, हार्ड नाही आहे. मस्त आहे, झटपटीत आहे. जसं आपण पनीरचे खातो ना, गोडच भाजी असते, अशी गोड भाजी नाही, एकदम भारी स्पायसी आणि चटपटीत भाजी आहे, एक नंबर, मस्तच. आता आम्ही हे सगळं संपवतोय. आता हे संपल्यावर आपली बिर्याणी येणार आहे, पण बिर्याणी तुम्हाला दाखवते कशी चव आहे बिर्याणीची ते. तर चला. तर आपली ना मटन दम बिर्याणी आलेली आहे, बघूया कशी यायची. हे बघा ग्रेव्ही बघा मटणामध्ये, आणि पीस बघा, हे बघा मोठे मोठे पीस आहेत मटणाचे मस्तपैकी. आता आपण टेस्ट करून बघूया की बिर्याणी कशी आहे. थोडीशीच खाते, यार मला बिर्याणी जास्त नाही मी खात, त्यामुळे. मस्त आहे, म्हणजे एक बोलतात ना, एक अरोमा आहे याच्यात दमचा, जो स्मोकी फ्लेवर यायला पाहिजे तो आहे ॲक्च्युअलमध्ये याच्यात. आणि एकदम मस्त अशी वेगळी टेस्ट आहे याची, खूप छान आहे. म्हणजे मीडियम स्पायसी, जास्त स्पायसी पण नाही, एकदम छान टेस्ट आहे, मस्त. तर आत्ताच आमचं झालेलं आहे लंच करून, आणि खूप मस्त आजचा लंच झाला आमचा. खूप छान छान पदार्थ आम्हाला आज टेस्ट करायला मिळाले, आणि खूप म्हणजे असे मस्त मस्त चव, युनिक चव आम्हाला चाखायला भेटली, ती म्हणजे चांपरान मटनची. आणि जर तुम्ही इथे कधी आलात तर माझं तर सजेशन असेल की तुम्हाला की इथे आलात तर तुम्ही सी फूड ट्राय करण्यापेक्षा हे चांपरान चिकन मटन तुम्ही ट्राय करू शकता. आणि जे लोक मटन खात नाही त्यांच्यासाठी ऑप्शन आहे चिकनचा, चांपरान चिकनसुद्धा मिळतं इथे. तर आलात तर कधीतरी नक्की ट्राय करा. आणि आता मी निघतोय घरी जायला. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा, कमेंट करून सांगा नक्की. आणि चॅनलला जर कोणी नवीन असेल, नवीन व्हिडिओ कोणतरी बघत असेल, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. चला बाय. कोकणी कपलच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा